Good morning. All three rectifiers we already see. Next question is what? Difference between half wave and full wave rectifier. आपल्याला एक्झाममध्ये दोन पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो. एक कंपेअर हाफ वेव अँड फुल वेव रेक्टिफायर और कंपेअर सेंटर और ब्रिज, कंपेअर हाफ और सेंटर और हाफ और ब्रिज. ठीक आहे. कोणता जरी क्वेश्चन आला कंपॅरिझन तिन्ही रेक्टिफायरपैकी कोणाचा जरी विचारला आपल्याला तरी आपण एकत्र घेतो तिन्ही रेक्टिफायर्स. तुम्हाला कुठलाही ह्या तिन्हीपैकी दोनवरती जेव्हा आपल्याला कंपॅरिझन क्वेश्चन येईल तेव्हा ह्या पॉईंटनुसार आपल्याला कम्पेअर करता येईल. ठीक आहे. नुसतं जर हाफ वेव आणि फुल वेव विचारला आपल्याला तर आपण कन्फ्यूज नाही व्हायचे. कुठलाही सेंटर आणि ब्रिजमधला तुम्ही हाफ वेव सोबत कम्पेअर करू शकता किंवा जे कॉमन पॉईंट्स आहेत सेंटर आणि ब्रिजमधले ते एकत्र करून तुम्ही हाफ वेवशी कम्पेअर करू शकता. आपल्याला क्वेश्चन फक्त 3 आणि 4 ह्या दोनच मार्काने घेऊ शकतो. 3 मार्काला आला तर 3 पॉईंट्स राईट करणं गरजेचं आहे आणि जर 4 मार्कर क्वेश्चन आला तर 4 पॉईंट्स आपल्याला नेसेसरी आहे. ओके, इज दॅट क्लिअर? 3 पॉईंट्स फॉर 3 मार्क्स अँड 4 पॉईंट्स फॉर 4 मार्क्स. आता जे आपण पॉईंट्स लिहिले ह्या पॉईंट्सनुसार आपण काय करणार आहे? हाफ, सेंटर आणि ब्रिज या तिन्हीमध्ये आपण काय करणार आहे? कम्पेअर करणार आहे. बघा तर फर्स्ट पॉईंट इज नंबर ऑफ डायोड्स. हाफ वेवमध्ये 1, इन सेंटर टॅप 2, इन ब्रिज 4. तुम्ही सेंटेन्समध्ये पण लिहू शकता. जर दोनच रेक्टिफायर आपल्याला विचारले असतील तर तुम्ही याचे रूपांतर सेंटेन्समध्ये आपण करू शकतो. तुम्ही पॉईंटनुसार पण कम्पेअर करू शकता आणि याच्या व्यतिरिक्त ह्या सेंटेन्स पण आपण कम्प्लीट करू शकतो. 1 डायोड यूज, 2 डायोड्स आर यूज ह्या पद्धतीने. ठीक आहे. आता पीक इनव्हर्स व्होल्टेज. पीक इनव्हर्स व्होल्टेज हे आपण 11वीला पाहिलेलं आहे. पीक इनव्हर्स व्होल्टेज डायोड रिव्हर्स बायस असताना खूप जास्त रिव्हर्स बायस व्होल्टेज दिल्यानंतर एका स्टेजला त्याची अशी कंडिशन होते की तो रिव्हर्स बायसमध्ये सुद्धा काय होतो? ऑन होतो. आणि जितकं व्होल्टेज त्याला लागलं रिव्हर्स बायस ऑन होण्यासाठी रिव्हर्स बायसमध्ये असताना त्याला म्हणतो आपण पीक इनव्हर्स व्होल्टेज. ठीक आहे. हाफ वेवमध्ये ते असेल व्हीपी. व्हीपी म्हणजेच व्हीएम, मॅक्झिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज. सेंटर टॅपमध्ये असेल 2 व्हीपी आणि ब्रिजमध्ये असेल परत व्ही. सेंटर टॅपमध्ये आपण 2 डायोड्स वापरतो आणि 2 डायोड वापरल्यामुळं याच्यामध्ये 2 व्हीपी अपेअर होतं. ठीक आहे. ब्रिजमध्ये मात्र जरी 4 डायोड असले तरी व्हीपी मात्र 2 व्हीपी नाही होत तिथं. हा 2 व्हीपीचा प्रॉब्लेम वेगळा आहे, तो आपण नंतर डिस्कस करूया. पण इथं जेव्हा पीक इनव्हर्स व्होल्टेज आपण सांगतोय तर हाफ आणि ब्रिजमध्ये सेम असेल, फक्त आपल्याला सेंटर टॅपमध्ये काय असेल? 2 व्हीपी. व्हीपी म्हणजेच व्हीएम, मॅक्झिमम व्होल्टेज और पीक व्होल्टेज. तुम्ही व्हीपी लिहू शकता किंवा तुम्ही व्हीएम पण लिहू शकता. दोन्हीपैकी कुठलंही राईट केलं तरी सुद्धा चालेल. व्हीपी और व्हीएम. रिपल फ्रिक्वेन्सी मीन्स इनपुट फ्रिक्वेन्सी. हा क्वेश्चन आपण 11वीला पण पाहिलेला. रिपल फ्रिक्वेन्सी मीन्स इनपुट फ्रिक्वेन्सी. जी क्वेश्चनमध्ये दिलेली असेल जी आहे ती इनपुट फ्रिक्वेन्सी म्हणजे रिपल फ्रिक्वेन्सी. मग याच्यामध्ये किती असते? हाफ वेवमध्ये एफ इन आणि एफ इन म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी जेव्हा आपण बघतो आहे आपलं जो सप्लाय आता MSCB कडून येणार आहे 230 वोल्ट 50 हर्ट्ज जी 50 आहे ती झालं एफ इन. हाफ वेवची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एफ इन म्हणजेच किती असते? 50 हर्ट्ज. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेममध्ये कधी कधी वेगळी देऊ शकतात पण खूप करून आपण 50 आपल्याला फ्रिक्वेन्सी असते. एफ इन जी दिलेली फ्रिक्वेन्सी आहे ती म्हणजे एफ इन. हाफ वेवची असते एफ इन म्हणजेच 50 हर्ट्ज. सेंटर टॅप आणि ब्रिजमध्ये तीच फ्रिक्वेन्सी डबल होते. 2 एफ इन 2 एफ इन म्हणजेच आपण किती लिहू शकतो? 100 हर्ट्ज. 100 हर्ट्ज. समजते का? बघा, जेव्हा दिलेली फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण इनपुट फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. इनपुट फ्रिक्वेन्सीला शॉर्टमध्ये एफ इन असं म्हणतात. एफ इन म्हटलं की हाफ वेवची फक्त एफ इन असते जी दिलेली फ्रिक्वेन्सी असते. शक्यतो आपण 50 हर्ट्ज वापरतो. काही प्रॉब्लेममध्ये वेगळी येऊ शकते. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तेव्हा आपण जिथं जी दिलेली असते प्रॉब्लेममध्ये ती एफ इन. आता इथं मात्र डिफरन्स लिहित असताना आपण 50 घेतो कारण आपला जो सप्लाय आहे तो 230 वोल्ट 50 हर्ट्ज असल्या कारणाने एफ इन आपण जनरली किती घेतो? 50. आणि सेंटर आणि ब्रिजमध्ये एफ इन किती असते? त्याच्या डबल. ठीक आहे. आता DC आउटपुट
आपल्याला हाफमध्ये कमी मिळतं ॲज कम्पेअर टू सेंटर अँड ब्रिज. लेस, मोर, मोर. ठीक आहे, याच्यामध्ये हाफच मिळेल किंवा तुम्ही हाफ आणि फुल फुल पण लिहू शकता. वी गेट हाफ आउटपुट, वी गेट फुल आउटपुट, वी गेट फुल आउटपुट. ह्या पद्धतीने पण आपण लिहू शकतो. आता DC ॲव्हरेज व्होल्टेजचा फॉर्म्युला आहे. हाफ वेव्हमध्ये तो असतो Vp/पाय आणि याच्यामध्ये असेल 2Vp/पाय. याच्यामध्ये पण सेम 2Vp/पाय. बघा फरक, डिफरन्स बघा, इथं 2 नाही आहे, इथं फक्त Vp आपण पीक व्होल्टेज डिवायडेड बाय पाय. पाय व्हॅल्यू ऑफ पाय 3.40. आपण हे प्रॉब्लेममध्ये आपल्याला हे सगळे लागणार आहेत. हे फॉर्म्युले पण आहेत आणि डिफरन्सचे पॉईंट पण आहेत. DC ॲव्हरेज आउटपुट फॉर हाफ वेव्ह Vp/पाय, फॉर सेंटर टॅप 2Vp/पाय, फॉर ब्रिज 2Vp/पाय. ठीक आहे. आता रिपल फॅक्टर, रिपल फॅक्टर मात्र हाफ वेव्हमध्ये जास्त येतो. रिपलची संख्या हाफ वेव्हमध्ये डबल असेल 2.1 आणि सेंटर आणि ब्रिजमध्ये सेम 0.482. 0.482. रिपल फॅक्टरची व्हॅल्यू हाफ वेव्हसाठी 1.21, सेंटरसाठी 0.482, ब्रिजसाठी पण 0.482. आता राहिलं फक्त काय फिल्टर. जेव्हा फिल्टरसाठी आपण रेक्टिफायरचं आउटपुट देणार आहे, आपण हे 4 ब्लॉक पाहिलेले ब्लॉक डायग्राम. ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, फिल्टर आणि व्होल्टेज रेग्युलेटर. ठीक आहे. तर फिल्टरच्या कोणत्याही फिल्टरच्या इनपुटला रेक्टिफायरचं आउटपुट आपण देतो. ठीक आहे. ह्या तिन्ही रेक्टिफायरपैकी हाफ वेव्ह रेक्टिफायर जर असेल फिल्टरसाठी, फिल्टरच्या इनपुटला जर हाफ वेव्ह असेल तर इझी नाही होत, कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रिपल असतं. हाफच आउटपुट देत असतो. त्यामुळे फिल्टरची प्रोसेस होते डिफिकल्ट, नॉट इझी टू फिल्टर बिकॉज ऑफ हाय रिपल. रिपल म्हणजे अनवॉन्टेड कॉम्पोनंट्स. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहे. नॉट इझी टू फिल्टर. Easy to filter, easy to filter. बघा किती पॉइंट्स आपण दिले आहेत 7. त्याच्यापैकी आपल्याला राईट किती करायचे? 3 or 4 पॉइंट्स यू कॅन राईट इन एक्झाम. ओनली 3 or 4 पॉइंट्स. याच्यामध्ये जर फॉर्म्युलेच आहेत बाकीचे. लक्षात ठेवायला सोपे पॉईंट कोणते आहेत आपल्याला? आता आणखी तुम्ही वाढवू शकता. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. हा पॉईंट आपला 8वा होईल. 8 पॉईंट. ठीक आहे. सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर. नॉट नीड किंवा नॉट यूज पण लिहू शकता. नॉट नीड लिहा, नॉट यूज लिहू शकतो आपण. इथं मात्र नेसेसरी. हा एक पॉईंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा होऊ शकतो. 8 पॉईंटपैकी आपल्याला अपेक्षित फक्त 3 किंवा 4 पॉईंट्स असतात. तुम्ही एखादा एक्स्ट्रा नाही, जेव्हा एक्झाममध्ये हा क्वेश्चन येईल आपल्याला, तर 3 मार्काचा असेल तर आपण 4 पॉईंट लिहू शकतो. 4 मार्काचा असेल तर आपण 5 लिहा. अगदी सिंपल असे पॉईंट आहेत. डायोडची संख्या तर आपली ऑलरेडी पाठ झालेली असते. सेंटर टॅप आपल्याला माहिती आहे. आउटपुट लेस मिळतं का मोर मिळतं हे पण आपल्याला माहिती आहे. फ्रिक्वेन्सी हाफ वेव्हची किती, फुल वेव्हची किती हे पण आपल्याला माहिती आहे. आणि राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते ऑलरेडी आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये होऊन जातात. ठीक आहे. तर हे सोपे पॉईंट झाले लक्षात ठेवायला. 1, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीचा, त्याच्यानंतर आउटपुटचा. 3 पॉईंट्स तुमची इथं झाली. राहिलेले कुठलाही एक पॉईंट लिहा तुम्ही. कुठलाही एक पॉईंट झाले. फिल्टरचा लिहिलं तर चालेल. हाफ वेव्हमध्ये फक्त हाफच इनपुट मिळतं आणि मग फिल्टरची प्रोसेस करायला डिफिकल्ट जातं त्याला. रिपल त्याच्यामध्ये काय होतं आपल्याला जास्तीत जास्त मिळतं. हाफ वेव्हपेक्षा ज्यावेळेला सेंटर टॅप आणि ब्रिज येतील फिल्टर करण्यासाठी, तर फिल्टरची प्रोसेस इझी होऊन जाते. ठीक आहे. फिल्टरमध्ये रेक्टिफायर वापरत असताना रेक्टिफायरचं आउटपुट आपण फिल्टरला देतो आणि मग रेक्टिफायर जर हाफ वेव्ह असेल तर फिल्टरची प्रोसेस सोपी होत नाही. पण जर ते जर सेंटर टॅप किंवा ब्रिज असतील कारण त्यांचं आउटपुट फुल आहे,
तर फिल्टरची प्रोसेस पण काय होईल, इझी होऊन जाईल. ठीक आहे. तर हे झाले डिफरन्सचे पॉईंट. फर्स्ट पॉईंट आपण पाहिलेले आहे, नंबर ऑफ डायोड्स, हाफमध्ये किती, सेंटर टॅपमध्ये किती, ब्रिजमध्ये किती. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आपण पाहिला पीक इन्व्हर्स व्होल्टेज, हे आपण पाहिलेले. रिव्हर्स बायसमध्ये डायोड कोणत्या व्होल्टेजला ऑन होतो, म्हणजेच पीक इन्व्हर्स व्होल्टेज. VP टू VP, VP किंवा VM पण घेऊ शकता, मॅक्झिमम व्होल्टेज ऑर पीक व्होल्टेज. रिपल फ्रिक्वेन्सी हाफ वेव्हसाठी FE म्हणजेच इनपुट फ्रिक्वेन्सी, सेंटर टॅपसाठी 2FE आणि ब्रिजसाठी पण 2FE. DC आउटपुट बघा, हाफ वेव्हमध्ये आपल्याला हाफच मिळतं, त्याला आपण लेस असं म्हणतो. हाफ वेव्हमध्ये लेस, सेंटर टॅपमध्ये मोर, ब्रिजमध्ये पण आपल्याला मोर मिळेल. लेस आणि मोरपेक्षा हाफ आणि फुल लिहिलं तरी सुद्धा चालेल. DC ॲव्हरेज आउटपुटचा फॉर्म्युला आपण पाहिला, VP आपण पाय आणि ह्या दोन्हीसाठी 2VP आपण पाय. DC ॲव्हरेज व्होल्टेज म्हणजेच DC लोड व्होल्टेज म्हणजेच आउटपुट व्होल्टेज. आपल्याला जे लास्टला व्होल्टेज मिळतं रेक्टिफायरच्या आउटपुटला, त्याला म्हणतो आपण DC ॲव्हरेज व्होल्टेज. ठीक आहे. DC ॲव्हरेज व्होल्टेज हे शेवटी लोडला मिळणार व्होल्टेज, RLच्या अक्रॉस. DC ॲव्हरेज व्होल्टेजला दुसरं दोन नाव आहेत, आउटपुट व्होल्टेज म्हणू शकतो आपण, DC लोड व्होल्टेज म्हणू शकतो तुम्ही. ठीक आहे. दोन्हीपैकी कुठलंही नाव चालेल. त्याच्यानंतर याला रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टर हा हाफ वेव्हमध्ये सगळ्यात जास्त, कारण रिपल आहे 1.21 आणि सेंटर आणि ब्रिजमध्ये याचं प्रमाण काय असेल, कमी असेल. तर फिल्टरमध्ये आताच पाहिलं आपण की हाफ वेव्हमध्ये फक्त हाफच आउटपुट मिळतं, त्यामुळे जी प्रोसेस आहे फिल्टरची नॉट इझी टू फिल्टर. सेंटरमध्ये, ब्रिजमध्ये ती प्रोसेस सिंपल होऊन जाईल, इझी टू फिल्टर बिकॉज ऑफ फुल आउटपुट वी गेट इन सेंटर टॅप अँड ब्रिज. तर हे डिफरन्सचे पॉईंट आहेत. याच्यामध्ये कुठलेही 3-4 पॉईंट्स आपल्याला लिहायचे, तुम्ही एक्स्ट्रा पण लिहू शकता, जेणेकरून आपलं एखादा पॉईंट चुकलं तर दुसरं चुकणार नाही, मार्क्स आपले कुठेही जाणार नाही. तर इथं आपले रेक्टिफायर सगळे संपलेले. आपण नेक्स्ट क्वेश्चन आता बघणार आहे की त्याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आपला राहिलेलं आहे, डेफिनेशन राहिलेली, रिपल फॅक्टर अँड रिपल फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट क्वेश्चन, रेक्टिफायरचं आपण कंपॅरिझन पाहिलेले आहेत ऑलरेडी. आता फक्त डेफिनेशन आपले दोन राहिलेले आहेत आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत ते प्रॉब्लेम्स ऑफ रेक्टिफायर. ठीक आहे. आता दोन डेफिनेशन कुठल्या, व्हॉट इज रिपल अँड व्हॉट इज रिपल फॅक्टर. 2 डेफिनेशन आपल्याला 3 मार्कासाठी येतील किंवा 4 मार्कासाठी येतील. ठीक आहे. जास्तीत जास्त 3 मार्कासाठी येऊ शकतात, कारण याला फिगर नाही आहे. बघा, व्हॉट इज रिपल अँड रिपल फॅक्टर ऑर डिफाईन रिपल अँड रिपल फॅक्टर. 2 डेफिनेशन्स आहेत. आपण सुरुवातीची डेफिनेशन बघूया. रिपल म्हटलं की त्याची पण 2 डेफिनेशन येतात, कुठलीही आपण एक घेऊ शकतो. द आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज युनिडायरेक्शनल बट इट फ्लक्च्युएट्स विथ टाईम, इट कॉल्ड रिपल. ही पहिली डेफिनेशन. सेकंड डेफिनेशन काय, इट इज द पार्ट ऑफ ऑर आहे. तुम्ही कोणतीही एक डेफिनेशन आपण काय करू शकतो, लिहू शकतो. सेकंड डेफिनेशन इज व्हॉट, इट इज द पार्ट ऑफ AC. इट इज द पार्ट ऑफ AC present in DC output of rectifier. Mean simple, it's called as unwanted component present in output of rectifier. Unwanted component म्हणजे बघा, we get output of rectifier full DC. We get output of rectifier full DC, but it fluctuates with time. It fluctuates with time means आउटपुट बघा 0 to हाय गेलेले, हाय पासून परत लो आलेला आहे, परत लो पासून मॅक्झिमम पासून परत लो, चेंजेस लो टू हाय अँड हाय टू लो. Fluctuates with time, not get constant, so it called as fluctuating. We not get constant output, so this output is called as fluctuating with time. हा टाइम नुसार काय होतं, चेंज होत राहतं. जसं जसं आपलं टाइम जाईल पुढे विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल आपला आउटपुट असेल तर तुमचं आउटपुट काय मिळतं आपल्याला, कॉन्स्टंट नाही मिळत. ह्या पद्धतीने नाही मिळत, असं मिळायला पाहिजे. पण टाइममध्ये तो फ्लक्च्युएट होते, एकाच पद्धतीचं आउटपुट आपल्याला नाही मिळत. प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय होते आहे, चेंज होते आहे. 0 to मॅक्झिमम अँड मॅक्झिमम टू 0. ग्राउंड लेवलला येते आउटपुट.
याला म्हणतो आपण फ्लक्च्युएट होणे, टाईमनुसार फ्लक्च्युएट होणे. पहिली डेफिनेशन आपल्याला काय सांगते बघा, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल आहे. युनिडायरेक्शनल का म्हणतो आपण, कारण ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट असं असतं, त्याला बायडायरेक्शनल असं म्हणतो आपण. प्लस आणि मायनस असेल एसी मध्ये तर त्याला आपण म्हणतो बायडायरेक्शनल. पण रेक्टिफायर जेव्हा आपण यूज करतो तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह काढून टाकलं जातं आणि फक्त आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल. याला म्हटलं जातं युनिडायरेक्शनल. एका डायरेक्शनमध्ये असलेलं आउटपुट म्हणजे डीसी. एसी काढून टाकलं त्याने आपल्याला आणि डीसी मिळालं आपल्याला. द आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल आहे बट इट फ्लक्च्युएट्स विथ टाइम. इट्स कॉल्ड ॲज रिपल. ठीक आहे. किंवा तुम्ही ही पण डेफिनेशन लिहू शकता, त्याच्यापेक्षा ही सोपी आहे. इट इज द पार्ट ऑफ एसी प्रेझेंट इन डीसी आउटपुट ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायरचा आउटपुट आपल्याला काय पाहिजे, डीसी. रेक्टिफायर काय कन्वर्ट करतो तर त्याच्या इनपुटला असणार आहे एसी आणि आउटपुटला असणार आहे डीसी. बरोबर. एसीचं रूपांतर तो डीसी मध्ये करतो. म्हणजेच आपल्याला जर इथं मोजायचं झालं तर फक्त डीसी मिळायला पाहिजे, आपल्याला तिथं एसी नाही आला पाहिजे. अनवॉन्टेड कॉम्पोनंट काय असेल इथे एसी. जर काही प्रमाणामध्ये रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये डीसी बरोबर एसी येत असेल, जो आपल्याला नको आहे, अनवॉन्टेड आहे, त्याला म्हटलं जातं रिपल. रिपल इज अ अनवॉन्टेड कॉम्पोनंट प्रेझेंट इन आउटपुट ऑफ रेक्टिफायर. अनवॉन्टेड आहे, नको आहे आपल्याला, आपल्याला डीसीच पाहिजे असतं. पण जर चुकून त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये थोड्या प्रमाणामध्ये एसी येत असेल, त्या नको असलेल्या एसीला, अनवॉन्टेड एसीला आपण म्हणतो रिपल. ठीक आहे. ह्या दोन डेफिनेशन आहेत की तुम्ही फ्लक्च्युएट विथ टाइम लिहा किंवा इट इज अ पार्ट ऑफ एसी प्रेझेंट इन आउटपुट ऑफ रेक्टिफायर लिहा. दोन्हीपैकी कुठलीही एक डेफिनेशन आपल्याला चालेल. ठीक आहे. आता सेकंड डेफिनेशनकडे येऊया. फक्त रिपल म्हटलं की एसी डोळ्यासमोर आणायचं आपल्याला. इट इज अ अनवॉन्टेड कॉम्पोनंट. रिपल एसी जो आउटपुटमध्ये असतो रेक्टिफायरच्या, जो आपल्याला नको आहे. ठीक आहे. आता सेकंड डेफिनेशन रिपल फॅक्टर. इट इज अ रेशो ऑफ RMS value of AC component to DC output of rectifier. सिंपल डेफिनेशन आहे, फक्त रेशो घेतला जातो रिपल फॅक्टर म्हटल्यानंतर. आणि जे त्याचं मेजरमेंट करतो आपण रिपल फॅक्टरची डेसिबलमध्ये केली जाते. ठीक आहे. RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट टू DC आउटपुट ऑफ रेक्टिफायर. RMS व्हॅल्यू म्हणजे काय, आपण 11वीला पाहिलं, रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू. रूट मीन्स स्क्वेअर व्हॅल्यू. त्याच्यामुळे आपण इथे लिहिताना बघा तर VRMS लिहितो. VRMS म्हणजेच RMS व्होल्टेज. ठीक आहे. याचाच फॉर्म्युला आपण इथे लिहिला, RMS व्होल्टेज म्हणजेच RMS व्हॅल्यू ऑफ AC कॉम्पोनंट टू DC आउटपुट, VDC DC आउटपुट, DC व्होल्टेज. याचा जो काही रेशो येईल, जो भागाकार येईल, त्याला म्हटलं जातं रिपल फॅक्टर. त्याचं जे युनिट आहे ते डेसिबलमध्ये मोजतात रिपल फॅक्टर. ह्या दोन डेफिनेशन झाले आपलं. रिपल म्हणजे काय, रिपल फॅक्टर म्हणजे काय, सिंपल डेफिनेशन आहे. दोन डेफिनेशन 3 मार्काला आपल्याला येऊ शकतात, तर आपल्याला तिथं एक्सप्लेन करायचं आहे. पहिली डेफिनेशन बघा, द आउटपुट ऑफ रेक्टिफायर इज युनिडायरेक्शनल बट इट फ्लक्च्युएट्स विथ टाइम. युनिडायरेक्शनलमध्ये कन्फ्युज व्हायचं ते कारण नाही आपल्याला, कारण ट्रान्सफॉर्मरला इनपुट असतं ते बायडायरेक्शनल असतं, एसी प्लस मायनस. रेक्टिफायरला जेव्हा ट्रान्सफॉर्मरकडे येतो, ट्रान्सफॉर्मर काय कन्वर्ट करतो आपल्याला, एसी टू एसी. रेक्टिफायर काय करेल, एसी टू डीसी. एसी टू डीसी केलं त्यांनी की त्याचं आउटपुट झालं युनिडायरेक्शनल, त्यांनी मायनस काढून टाकलेलं आहे. ठीक आहे. पण तो कॉन्स्टंट नाही देऊ शकत जोपर्यंत आपण रेग्युलेट करत नाही, रेग्युलेटर नाही लावत किंवा फिल्टर नाही लावत, आपल्याला प्युअर पण नाही मिळत आणि तो कॉन्स्टंट पण नाही होऊ शकत. तो सतत चेंज होत राहणार, लो टू हाय लो टू हाय. जरी आउटपुट डीसी असलं तरी सुद्धा एकाच पद्धतीचं आउटपुट नाही मिळत आपल्याला. 0 to डिफरंट टाईप्स ऑफ आपल्याला आउटपुट तिथं मिळेल. ठीक आहे. त्यामुळे त्या डेफिनेशनमध्ये आपण काय सांगतो, इट फ्लक्च्युएट्स विथ टाईम. टाईमनुसार ते चेंज होत जाते प्रत्येक वेळेला. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मोजाल त्या त्या ठिकाणी त्याची वेगवेगळी व्हॅल्यू येईल. आणि सेकंड डेफिनेशन आपण काय सांगितली, इट इज द पार्ट ऑफ एसी प्रेझेंट इन डीसी आउटपुट ऑफ रेक्टिफायर. किंवा तुम्ही आणखी पण लिहू शकता की इट इज अ अनवॉन्टेड कॉम्पोनंट आणि ब्रॅकेटमध्ये आपण एसी लिहू शकतो. इट इज अ अनवॉन्टेड कॉम्पोनंट प्रेझेंट इन डीसी आउटपुट ऑफ रेक्टिफायर और आउटपुट ऑफ रेक्टिफायर. रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये प्रेझेंट असलेला एसी जो आपल्याला नको आहे. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर सेकंड डेफिनेशन पाहिजे आपण, रिपल फॅक्टर. रिपल फॅक्टरमध्ये रेशो आहे RMS व्हॅल्यू ऑफ एसी कॉम्पोनंट टू डीसी आउटपुट ऑफ रेक्टिफायर.
RMS व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हटलं की VRMS लिहिलं आपण त्याला, आणि DC व्होल्टेज म्हटल्यानंतर VDC लिहिलं. हा रेशो आहे आणि युनिट आहे त्याचं डेसिबल. तर ह्या 2 डेफिनेशन आपल्या झाल्या. रेक्टिफायरचा सिलेबस आता इथं आपल्याला झालेले, आपण 3 रेक्टिफायर पाहिले. मेरिट डिमेरिट्स म्हणजेच ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज कुठेही पाठ करू नका, एकमेकाला कम्पेअर करून लिहायचं आहे आपल्याला. हाफ, सेंटर आणि ब्रिज कम्पेअर करा आणि मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक्सप्लेनेशन ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर, construction and working of half wave, construction and working of center tap, construction and working of bridge full wave rectifier. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहिलेलं आहे कंपॅरिझन तिन्ही मधलं, आणि आता ह्या 2 डेफिनेशन आपण पाहिलेले. ठीक आहे, तर तिन्ही डेफिनेशन्स आपले झालेले आहेत. आपल्याला फक्त आता तो रेजिस्टन्सचा एक थोडंसं मी सांगते की मला वाटते काही मुलांना थोडंसं कन्फ्यूज झालं. तर आपण इथं बघूया, थेरॉटिकल तुम्हाला कळालं की प्रॅक्टिकली तुम्हाला फिगर कळते. आता फिक्स रेजिस्टर सांगत नाही, कारण फिक्स रेजिस्टरमध्ये फक्त मटेरियलवरून त्याचे टाईप्स पडलेले. 2च टर्मिनल असतात रेजिस्टन्समध्ये, 2 टर्मिनल ज्याला असतील. जो रेजिस्टन्स फिक्स आहे त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आपण त्याला व्हॅरी नाही करू शकत, त्याला फिक्स रेजिस्टर म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मटेरियल काय वापरलेलं आहे त्याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले. कार्बनचे ग्रॅन्युल वापरले, कार्बन कंपोजिशन झालं. कार्बनची फिल्म वापरली, कार्बनचा फिल्म रेजिस्टर झाला. मेटलची फिल्म वापरली, मेटलचा फिल्म रेजिस्टर झाला. रेजिस्टिव्ह वायर तुम्ही गुंडाळली की वायर वन प्रकार झाला. हे फिक्सचे प्रकार. महत्त्वाचं अंडरस्टँडिंग होणं तुम्हाला व्हेरिएबलमध्ये आहे. व्हेरिएबलचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे तो कार्बन आणि दुसरा आहे तो वायर वन. व्हेरिएबल रेजिस्टरमध्ये 2 प्रकार, पहिला आहे तो कार्बन आणि सेकंड आहे तो वायर वन. कार्बनमध्ये परत 3 आहेत. कार्बन पॉट म्हणजे कार्बनचा पोटेन्शियोमीटर आहे, त्याला आपण शॉर्टमध्ये पॉट असं म्हणतो. पोटेन्शियोमीटरला पॉट असं म्हटलं जातं. सेकंड आहे तो प्रीसेट आणि थर्ड आहे तो गॅंग पॉट. ठीक आहे, कार्बनचे 3 रेजिस्टर, कार्बन पॉट, प्रीसेट, गॅंग पॉट. आता हे नावं जरी वेगवेगळी दिसत असले, आपण आधी कार्बनचे हे 3 रेजिस्टर बघूया आणि मग आपण जर वायर वन कडे. कार्बनचा पॉट असेल किंवा प्रीसेट असेल किंवा गॅंग पॉट असेल, आतमध्ये जे स्ट्रक्चर आहे तिन्हीच्याही आतमध्ये तुम्हाला ह्या पद्धतीने स्ट्रक्चर दिसेल. सगळ्या कार्बनच्या रेजिस्टरमध्ये आतमध्ये ह्या पद्धतीनं मटेरियल असेल. कार्बनचं मटेरियल बकेलाइट ट्रीजवर डिपॉझिट केलं जातं. बकेलाइट ट्रीज म्हणजे काय? सेमी वर्तुळाकार, सेमी सर्कल. ठीक आहे, कार्बनचे रेजिस्टर बघतोय आपण व्हेरिएबल. आता समजा आपण एक्झाम्पल घेतले की 100 ओमचा रेजिस्टर आहे. ठीक आहे, इथं असेल 0 आणि इथं असेल तुमचे 100 ओम. स्केल आहे, हे स्केल आहे. कार्बनची पट्टी जी आहे, कार्बनचं मटेरियल सेमी सर्कलमध्ये डिपॉझिट केलं असतं, कमी कडून जास्तीकडे ह्या पद्धतीनं. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये 3 टर्मिनल दिसत आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. जे सेकंड टर्मिनल आहे त्याला बाहेर काय जोडलेलं असतो? शाफ्ट. शाफ्ट इज कनेक्टेड टू वायपर. हा जो आहे त्याला वायपर किंवा पॉइंटर असं म्हणतात. पॉइंटर किंवा वायपर. तुम्ही जेव्हा सेकंड टर्मिनल आपण फिरवणार आहे रेजिस्टर, आता रेजिस्टर कुठल्याही सर्किटमध्ये जोडत असताना आपल्याला फक्त 2च टर्मिनल जोडायचे असतात, 3 नाही. मग आता याला 3 टर्मिनल्स आहेत, बरोबर आहे. याला 3 टर्मिनल आहे, 1, 2 आणि 3. आणि जो मधला आहे टर्मिनल त्याला आतमध्ये पॉइंटर जोडलेला आहे, बाहेर शाफ्ट जोडलेला आहे. ठीक आहे, मग आता कनेक्शन जेव्हा आपण करूया एखाद्या सर्किटमध्ये, तेव्हा कसं कनेक्शन करायचं? तर एक तर तुम्ही 1 आणि 2 टर्मिनल जोडायचे किंवा 2 आणि 3 टर्मिनल तुम्ही काय करायचे? जोडायचे. 1 आणि 3 टर्मिनल जर आपण जोडले तर तो व्हॅरी नाही होत, आपल्याला डायरेक्ट 100 ओम किंमत देईल. तुम्ही किती जरी शाफ्ट फिरवला तर तो व्हॅरी होणार नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपण एखाद्या सर्किटमध्ये त्याला कनेक्ट करतो त्यावेळेला 1 किंवा 2 तुम्ही टर्मिनल्स यूज करा किंवा 2 किंवा 3, म्हणजे हे पद्धत टर्मिनल त्याच्यामध्ये आलं पाहिजे. 2च टर्मिनल जोडायचे, त्याच्यामध्ये हे टर्मिनल आलं पाहिजे. मग हे किंवा हे तुम्ही कुठलेही जोडा. ठीक आहे, मग हे जेव्हा तुम्ही शाफ्ट फिरवलं की हा पॉइंटर ह्या स्केलवर फिरेल आणि जिथपर्यंत तुम्ही
जी व्हॅल्यू तुम्ही फिरवणार आहे जिथं पॉईंट राहील ती व्हॅल्यू तुम्हाला काय मिळेल बाहेर मिळेल. म्हणजे जर हा 100 ओहमचा आहे तर 100 ओहमच्या आतल्या कुठल्याही व्हॅल्यूज तुम्हाला काय होतील तिथं घेता येतील. ठीक आहे. तर एक सिम्पल टेक्निक आहे. कार्बनचे रेजिस्टर बघतो आपण व्हेरिएबल व्हॅरी करू शकतो आपण त्याला. मग कार्बनचा प्लॉट सेम असा असतो फक्त आता बघा हे स्ट्रक्चर सगळ्यामध्ये. आता प्रकार कसे पडले कार्बनचे सर्वांमध्ये हेच स्ट्रक्चर आहे फक्त प्रकार कसे पडलेले बघा. जेव्हा आपण कार्बनचा प्लॉट म्हणतोय त्यावेळेला ह्या पद्धतीनं 3 बाहेर टर्मिनल्स असतात त्याला आणि ह्याच टर्मिनलला इथं शाफ्ट आहे. तुम्ही हा शाफ्ट फिरवला की हा मधल्या टर्मिनलला जोडलेला आहे त्या आतमध्ये तो स्केलर फिरेल आणि बाहेर आपल्याला व्हेरिएबल किंमत तो देईल. याला म्हटलं जातं कार्बनचा प्लॉट. तुम्हाला मी काल दाखवला होता. ठीक आहे. आता ह्याला शाफ्ट आहे. प्रिसेट काय आहे प्रिसेट पण पाहिलं तुम्ही जेव्हा आपल्याला थोडंच व्हेरिएशन करायचं तर ह्याला शाफ्ट नाही हात दिलेली असते तुम्हाला की जसं तुम्ही जर खेळा पाहिलं ते कदा खेळायला जशी मध्ये रेष असते तसं ह्या रेजिस्टन्सला मध्ये गॅप आहे. अगदी थोडंसंच तो फिरेल जेव्हा खासला आपण फिरूया. मग तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने किंवा कशाच्याही सहाय्याने जे स्मॉल इक्विपमेंट असतील स्क्रूड्रायव्हरचे ॲडजस्टमेंट आपण ह्याला करू शकता. अगदी स्मॉल व्हेरिएशन जेव्हा आपल्याला पाहिजे आपल्याला जागा तुम्ही लावण्यासाठी एखाद्या किटमध्ये आणि तुम्हाला छोटंसंच व्हेरिएशन पाहिजे असेल तर पॉट न लावता तुम्ही प्रिसेट लावू शकता. याला प्रिसेट असं म्हणतात. कार्बनचा दुसरा रजिस्टर व्हेरिएबल फक्त याला शाफ्ट नाही शाफ्टची ऐवजी काय दिली त्यांनी खाच दिलेली आणि मग खाचेमुळे काय होतं की जास्त व्हेरिएशन नाही मिळत आपल्याला. खास किती फिरणार फिरून फिरून थोडीशी फिरेल आणि त्यामुळे जेव्हा कमी व्हेरिएशन आपल्याला पाहिजे असतं तेव्हा आपण प्रिसेट वापरतो. जास्त पाहिजे असेल तेव्हा आपण कार्बनचा पॉट वापरतो. आता व्हेरिएबल रजिस्टर आपण कुठं वापरतो तर रेडिओ किंवा टी व्हीसाठी जे बटणं आपण फिरवतो तिथं आपण हे रेजिस्टन्स वापरतो. ब्राईटनेस कंट्रोलसाठी असेल व्हॉल्यूम कंट्रोलसाठी असेल याचा उपयोग तिथं होतो. जे आपण फिरवतो ते शाफ्ट फिरवतो आपण रेजिस्टरचा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा गँग पॉट राहिलेले गँग पॉट. आता गँग हा शब्द आलेला आहे. आता गँग का शब्द आलेले तर कार्बनचा पॉट तुम्ही आता पाहिला असे जर पॉट आपण एकाच युनिटमध्ये टाकले एकापेक्षा जास्त. आता बघा इथे एक पॉट आहे असं समजा आणि इथे एक पॉट आहे असं समजा. एकच मोठा रेजिस्टन्स ज्याच्यामध्ये इंटरनली 2 रेजिस्टन्स आहेत आणि हा मधला जो इंटरनली काय असतं की हा याचा मधला पॉईंट शाफ्टला जोडलेला ह्याचाही मधला पॉईंट शाफ्टला जोडलेला. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही शाफ्ट फिरवाल त्यावेळेला हा 2 नंबरचा जो पॉईंट आहे तो काय होईल फिरेल. एकाच युनिटमध्ये जेव्हा 2 रेजिस्टन्स आपण यूज करतोय एकाच युनिटमध्ये 2 रेजिस्टन्स आपण यूज करतोय दोन्हीचाही मधला पॉईंट शाफ्टला जोडलेला. ठीक आहे. एका शाफ्टला जोडलेला तुम्ही हा शाफ्ट फिरवला की ॲट अ टाइम दोन्ही रेजिस्टन्स काय होतात व्हॅरी होतात. हाही रेजिस्टर आपण पाहिला याच्यामध्ये पण सेम आता जसं बघितलं एक पीस सांगितलं तसंच असतं आतमध्ये फक्त काय फरक आहे गँग का नाव आलेलं आहे गँग कारण 2 रेजिस्टर एकाच वेळेला तुम्ही व्हॅरी करता. एकदा शाफ्ट फिरवला की दोन्ही रेजिस्टन्स काय होतील व्हॅरी होतील. त्याला म्हटलं जातं गँग पॉट. आता राहिले वायर वॉन्डचे प्रकार. वायर वॉन्ड रेजिस्टर. ठीक आहे. आता वायर वॉन्डचा जो पॉट पाहिला कार्बनचा पॉट सारखाच वायर वॉन्डचा पॉट आहे फक्त फरक आहे की तो दिसायला त्याच्यामध्ये किंवा वेटला काय असतो तो जास्त असतो. आता वायर वॉन्डमध्ये काय केलं असं बघा कार्बनच्या पॉटमध्ये तुम्हाला समजलं का की अर्धवर्तुळाकार कार्बनचं मटेरियल डिपॉझिट केलेलं असतं. हे सगळ्या कार्बनच्या रजिस्टरमध्ये मग तो प्रिसेट असेल गँग पॉट असेल किंवा कार्बनचा पॉट असेल. आता आपण वायर वॉन्ड बघतोय व्हेरिएबल रजिस्टरमधला वायर वॉन्ड बघतो. आता त्याच्यामधला जर वायर वॉन्डचा पॉट घेतला आपण पहिला टाईप आहे वायर वॉन्ड पॉट. अशा तर वायर गुंडाळलेली असते सिरॅमिक रॉडवरती याच्यामध्ये पण 3 टर्मिनल्स आहेत. मधलं टर्मिनल शाफ्टला जोडलेले आहे. तुम्ही हे शाफ्ट फिरवला की ड्रम सारखा भाग आहे आणि ह्या ड्रम सारख्या भागामध्ये काय होतं हे 2 नंबरचं टर्मिनल काय होईल आतमध्ये फिरेल. जिथे थांबेल तिथली व्हॅल्यू आपल्याला बाहेर मिळेल. रेजिस्टिव्ह वायर काय केलेली असते वाउंड केलेली असते. हा वायर वॉन्डचा पॉट आहे.
आपल्याला बाहेर मधलं पॉट सेमच दिसतं, फक्त तुम्हाला काल दाखवलं मी की वायर ऑनचा पॉट असेल आणि कार्बनचा पॉट असेल 1K 1K. तर कार्बनचा पॉट फार छोटा येतो आणि वायर ऑनचा पॉट जड येतो, कारण वॅटेज असतं ते जास्त असतं. वायर बाउंड फिक्समधला रेजिस्टन्स असू द्या किंवा वायर बाउंड व्हेरिएबलमधला रेजिस्टन्स असू द्या, वायर बाउंड म्हटलं की ताकद जास्त आहे, त्याचं वॅटेज खूप असतं. 100 ओहम, 100 किलो ओहम, 200 किलो ओहम ह्या वॅटेजमध्ये तो काम करतो. आणि जे बाकीचे रेजिस्टन्स आहेत अगदी 2 वॅट टू 5 वॅटमध्ये काम करतात. ठीक आहे. वायर ऑन म्हटलं की ताकद सर्वात जास्त, हाय करंट कॅपॅसिटीला आपण ती वापरू शकतो. आता वायर ऑनचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे तो रेओस्टॅट. हे काल पण मी आपण दाखवलं होतं की रेओस्टॅट कसा काम करतो. याच्यामध्ये पण रेजिस्टिव्ह वायर काहीतरी असते गुंडाळलेली असते. हा फक्त दाखवायला राहिलेला आहे. आता दाखवूया पुढच्या लेक्चर. पुढचं जेव्हा प्रॅक्टिकल सोमवारचं सेकंड लेक्चर जे आहे आपलं ते कंपल्सरी प्रॅक्टिकल होईल. ठीक आहे. ह्या पद्धतीने हे थर्ड टर्मिनल झालं तुमचं व्हेरिएबल. इथं तुम्हाला पॉईंट दिलेला असतो आणि तिथं तुम्ही कनेक्शन करू शकता. इथं आणि इथं तुम्हाला 2 पॉईंट्स असतात टर्मिनल्स. हे जेव्हा आपण फिरवणार आहे हा पॉईंटर फिरेल त्याच्यावर आणि जिथं थांबेल ती व्हॅल्यू आपल्याला बाहेर मिळेल. हा रेओस्टॅट. वायर बाउंड म्हटलं की वायर हा प्रकार आला त्याच्यामध्ये गुंडाळलेला. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. हा मशीनसारखा गट्टू असं मोठा किंवा फिजिक्स लॅबमध्ये पाहिला असेल, त्याला रेओस्टॅट असं म्हणतात. आणि याच्या आधी जो पहिला आपण तो वायर बाउंडचा पॉट. ठीक आहे. इतकं समजलं ते बस आहे तुम्हाला की वायर बाउंड की वायर गुंडाळलेली असते, वॅटेज जास्त असतं, ताकद जास्त असते. आणि कार्बन म्हटलं की ते वायर ते 3 टर्मिनल आठवायचे आणि सेमी सर्कलमध्ये कार्बनचं मटेरियल बसवलेलं असतं. शाफ्ट फिरवला की पॉइंटर फिरेल, ती किंमत आपल्याला बाहेर मिळेल. तर रेजिस्टन्स ओळखत असताना त्या पद्धतीने ओळखायचं. फिक्समध्ये आपण फिक्समधले 2 रेजिस्टन्स आपण काल पाहिले. एक पाहिला तो कार्बन कंपोजिशन ज्याच्यावरती कलरचे पट्टे असतात ह्या पद्धतीने, तो कार्बन कंपोजिशन रेजिस्टर झाला. आणि सेकंड पाहिलं तो वायर बाउंड, तुम्हाला तिथं दाखवलं ह्या पद्धतीचा होता. फक्त इथं गोल दिसतो तुम्हाला. जर एका साईडून पाहिलं तुम्ही आता हा गोल असतो, बाहेरून त्याला खोडरभर सारखं त्याला काय केलं असतं कोटिंग आहे. सर्व रजिस्टरला कोटिंग असतं. तर आपण परत एकदा सोमवारी मी काय करते आता आपण थेरोटिकल घेणार नाहीये, तुम्हाला डायरेक्ट प्रॅक्टिकली रेजिस्टर दाखवलं. रेओस्टॅटचं परत एकदा आपण ते रेजिस्टर बघूया.